बायको पाहिजे नखरेवाली दिलाची गराने माझा प्रेम आहे सच्चा नको देऊ धोका गोली गत ऐक ना माझ्या बच्चा बँड बँड म्हणून जीव तुझ्या वालया आणि गोली काय नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बरं की कसला नवीन ब्लॉग, एक ब्लॉग पहिल्या दिवशी केला नाही, एक ब्लॉग शेवटच्या दिवशी करताय काय ना, मध्ये मिनी ब्लॉग टाकले असं काय बोलू नका. आणि आज आपला गणपती बाप्पाचा 10वा दिवस आहे, उद्या 11वा दिवस, म्हणजे उद्या विसर्जन आहे 10 दिवसाचा गणपतीचा. आणि खूप भारी ब्लॉग होणार आहे, कारण की आज संध्याकाळी बायका वगैरे नाचणार आहेत ना, फेऱ्यांचा डान्स वगैरे. तर मग ते तुम्हाला दाखवतो मी एकदम पद्धतशीरपणे. ना आपल्या बरोबर बघा कोण आहे, बारका भाई. असा करा वाचलाय, नीट बस जरा, नीट बस. हा, याला तर कपडे का नाही घातलं, आता उठलाय. मग तू गणपतीत पोरी वगैरे पाठवणार होता ना? आईला मोठ्या पोरी येतात, छोट्या पोरी नाहीत. मोठ्या पोरी येतात म्हणजे बारक्या पोरीच नाहीत. नाही. आईला बेकार, म्हणजे बारक्या पोरी आल्या असते तुम्ही पटवल्या असत्या. वाशे नाही. याचा लय खत्री काम आहे, बोलून काय याला फायदा नाही. त्याला आता जाऊयात खाली आणि बघूयात जरा गणपती बाप्पाचा दर्शन वगैरे घेऊयात. आणि मग आपला जरा कंटिन्यू फॅमिली ब्लॉग असणार आहे पूर्ण. तर चला जाऊयात खाली आणि बघूयात, दर्शन वगैरे घेऊयात पहिले गणपती बाप्पाचं. आता पाय वगैरे पडलो आणि इकडे वहिनीने आवाज दिला की पुरणपोळ्या करता ये म्हणून. वहिनी नको आमच्या ब्लॉग मध्ये जायला पाहिजेत ना. आयला बारकी वहिनी मोठी वहिनी मॅचिंग मॅचिंग काय प्रकार आहे. आयला पैसा आहे ना, मॅचिंग असतं का. डीमार्टच्या घालता शुक्रवारचा बाजार, शुक्रवारचा बाजार का डीमार्टच्या घालता. शेट आहे पैसा आहे. मग दररोज ब्लॉग करता तुम्ही, काय बोलत नाही ब्लॉग मध्ये. आज पुरणपोळ्या काय स्पेशल, बाप्पाला नैवेद्य. आणखीन काय स्पेशल आहे आज. स्पेशल काय आता संध्याकाळी नाचणार आहे का नाही नक्की. संध्याकाळी नाचणार. हा नक्की का. आणि नाही नाचले तर मग मला शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आज भरपूर नक्की ना. म्हणून ब्लॉग चालू केला. आणि नंतर नाही नाचलं मग नाचणार, ये ना व्हिडिओ करायला. 100% संध्याकाळी ही बारकी वहिनी मुद्दाम येते का मध्ये ते ब्लॉग चालू आहे म्हणून, बारकी मी दिसायला पाहिजे म्हणून. मॅचिंग दिसायला नको, मॅचिंग दिसायला पाहिजे मुद्दाम येते हो का. आता काय पुरणपोळ्या होईत राहतील. आता आम्ही पण जरा आता बाहेर जाऊन येतो आणि नंतर मग बघूयात जरा कंटिन्यू. असंच आपला आजचा पूर्ण ब्लॉग मजेदार असणार आहे, कंटिन्यू राहा. कालची भाजी ती कालची नाही, सकाळची भाजी आहे. काल काय सांगू 3 दिवस. काय काय म्हणता, 2 दिवस लगातार गेली. गुलाबजाम केलं ना, ते तसंच ठेवलं. लोकांनी दिला तर पांबलं नसतं. सगळं काम तसंच ठेवलं का. आता ही भाजी दिली नाही, कालची आहे. आणि ही भाजी अर्धा तापवली, गॅस पेटवला का नव्हता तशीच गार गार. 3 दिवसाची भाजी गार गार लागते. पोलीशी जावताय. जाऊ दे, काढला गेल ते आपण, त्या विषय नाही. इकडे बारकी वहिनी काय कामाची ना म्हणते, 12 पाचशे म्हणते. ठीक आहे जाऊ दे, जेवूया. मगाशी जेवलो वगैरे आणि डायरेक्ट झोपलो येऊन वरती, कारण की बोललो जरा आराम वगैरे करतोय. आज शेवटचा दिवस आहे, रात्रभर जागाशे, बघू किती वाजेपर्यंत जागतो. आणि आता आम्ही जरा चाललो कामोठ्याला, कारण की पाय वगैरे पडायला आयुषच्या मित्रांची. तर आयुषने फोन केला वर की चल खाली आहे, जाऊया आपण जरा कामोठ्याला मित्रांची तर पाय वगैरे पडायला. तर आता आम्ही चाललो 2-3 जण आहे, पाय वगैरे पडायला जाऊ आणि नंतर डबल घरी जरा संध्याकाळी बायका वगैरे नाचणार आहेत. तर चला जाऊयात, बघूयात थोडासा आणि मित्रांची पाय वगैरे पडून पुन्हा घरी यायचे. चला आता आम्ही जरा कामोठ्याला आलतो ना. आता आला पिझ्झा खाला, पिझ्झा हटमध्ये. आयुष भाई खर्च करता नाही, विराज भाई खर्चा घ्यावा लोकांचा ना. गजब बेइज्जती है. आता पिझ्झा खाला इथं, बाईला ऑर्डर करायला पाठवलं. ऑर्डरच द्यायचं नाही, काचे येईल बघा बाई. ऑर्डर द्यायचं पण जमत नाही. काय काय आला पाया पाया गेलो तिथं, का आला सांग जरा. काही जाता आम्ही गेलो पाया पडायला. आमची सगळी सफरचंद तुकडा आणला, पोरींची सगळा पाला आणली यांनी.
लॉकरची वरून पिस्ता पण आणला त्यांच्या फुकटचे पैसे वसूल करायला गेला गायचे बघा तो बघ पिझ्झा ऑर्डर करताय बघा त्या पोरीनेच पैसे हो याला आणि आता आम्हाला पिझ्झा घाला 5 रुपये संपवायचे याला माहित नाही ना पोरींच्या मागे 2,000 रुपये संपेल गायचे देखा आपने लापरवाही का नतीजा है पोरीने आपल्या वरती बोलवलं जेव्हा आईची कशी पाटलेली आम्हाला बदक करतात काय मारून तिथं जो आता वरती बोलवला आणि कोंडूनच मारतील बोललो कोंडून मारतात तेव्हा गाईच आमचं बिल आलाय बघा गाईच किती बिल आहे आपला बिल दाखव आपला किती गाईच जास्त नाही 500 रुपये खर्च गेला तिच्यात पैशात घ्यायच आमचं काहीच नाही त्याच्या सीएनजी टाकल्यात करते आणि मला 300 रुपयाचे टाकली आई सीएनजी सगळा फुकटचा पैसा आहे बघा पाहिजे बघा पुरीचा पैसा आहे बघा पाहिजे पुरीचा पैसा आहे फुकटचाच का आमचा काय फुकटचा गाईच याचा फुकटचा का ना पोरीच्या पैसे म्हणाला आम्ही का हे बाबा नको टाकून निसता वाट लावशील घ्यायला जाऊ दे बेकार काम आहे रे तुझं आपल्याला लागतं पुन्हा लागतो आयुष तू त्या टाकताय तो काय आहे सांग मला हा चिल्ली म्हणतो काहीच म्हणतो अरे बाबा इज्जत घालवशी ना हे तू पामलाय ठेवतो बघा काही ठेवलं नाही लाच पण वाटून देत नाही रे इज्जत अख्खा पिझ्झा खाऊन पाला रिक्षा आम्ही दोघाही एक पिझ्झा आणि त्यांनी एकट्यानी अख्खा म्हणजे काय झाला माणूस आहे ना तो आता गाऊन बसलं बोलतो अजून असा पाहिजे वा- बोलतो राईस खायला पाहिजे आता बसलाय असा ना कसा का एकदम असा शरीफ काय रे पिझ्झा किती खाल्ला पिझ्झा खाल्ला एकट्याने नाही काही मला ऑइली नाही जमत जास्त मी बाहेरचं खायचं मला आवडत नाही मला पप्पा बोलतात की बाहेरचं काय खाल्लं कोण मी बोलतात घरच्या घरातले फ्रुट्स खातो हा का? काय फ्रुट्स खातो मग मी ऍपल खातो बनाना खातो बस एवढं जास्त ऑइली खायचं नाही बाहेरचं पिझ्झा तेलकट मला सांगितलं नाही खायला आता पिझ्झा नाही खाल्ला तुम्ही नाही खाल्लं कोणी खायला लागला हे आयुषनी कधी मला काचाच माहिती काय जास्त काय येत नाही काचा कुठं जायचा फक्त एवढा काचा आणि जाचा चला आता आम्ही पण चाललो कुठं जातो अरे इथं डॉमिनोज होता काय बोलायचं पार्टी केला डॉमिनोजला खाला होता पिझ्झा हटला खाला काय बोलायचं जाऊ दे. पिझ्झा तो पण नव्हता आता घरी आलो पाय वगैरे पडून सगळी काढणं आणि घरी येऊन बघतायचं काय इकडे बघा आमची सगुना इकडे काय बाबू काय झालंय या असला आईला आईचं पण लावलं म्हणतो बाबू काय झालं या असलं तू इकडे बघ इकडे पोज मार ना इकडे रात झाली अरे बाबा स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली महाराष्ट्रामुळे थोडीशी साधी भोळी स्वागतीचा अरे बाबा अरे बाबा आईच्या गावात कत्री रे घरी सगुना काय रे सगुना काय प्रकार हो निक्की एक गाणी बोल ना निक्की एक गाणी बोल निक्की एक गाणी बोल निक्की एक गाणी बोल माईक मध्ये काहीतरी बोल ना बाई हा का प्रकार वाटाण्याचा टाना टाना नाही टाना टाना बाया गेला ग पंढरपुराला विठुरायाच्या दर्शनाला
गाण्यावर रिलीज करतो सुपली सोन्याच्या ह्याच्यावर बॉक्स बाजू अगं बहे या काय सोनूल माझं छकुल छकुल नाही कत्री काम तर नाही कत्री आणि ती फक्त मी इंस्टाग्रामला बघा आमच्या आता बघा सगळ्या इकडे बघा बॉस हेल्मेट उशा पार घेतल्यात आता फक्त आडा बघा फक्त आता फक्त रील बघा आमच्या इंस्टाग्रामला चोरीचं काम चालू आहे हा काय विषय आहे अरे बाबा हे बाई झाले काय दिलाची गराणी माझा प्रेम आहे सच्चा नको देऊ धोका गोली गत ऐक ना मोकल मला बोलून घेत जीव तुझ्या वालया आणि गोली देखा आपने लापरवाही का नतीजा है। आमच्या वहिनी एक नंबर नाश्ता बनवला आम्हाला वहिनी काय बनवलंय घरा मसाला पाव असं मसाला पाव असतं काय बोलायचं आता ना म्हणतो मी 12वी पास आहे तुम्ही रील एक नंबर करतो वहिनी फेमस झाला होता बद्दल कृपया नाश्ता वगैरे केलाय मसाला पाव मंडळी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता सकाळचे पहाटेचे 5 वाजलेत आणि ब्लॉग एंड करतोय सकाळी ब्लॉग चालू केला कास तुम्हाला हसवण्यासाठी एवढा काय केला आम्ही मगाशी सोन्याची सुपली वगैरे काय नवीन ट्रेंड चालू आहे त्याच्यावर एक रील वगैरे केली आणि कसं बघितलं असेल तुम्ही पार गावने विवणी घातलेला पोराई पार एकदम पद्धतशीरपणे ब्लॉग झाला एकदम मस्त मजा वाटली असेल तुम्हाला ब्लॉग बघायला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन खूप छान ब्लॉगच्या बोलतो बाय बाय